हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपल्या सर्वांना भरपूर स्वप्न असतात, आहात का नाही? मी मोठं झाल्यावर अमुक बनणार, तमुक बनणार, किंवा पुढचे येणारे वर्षात माझं असं व्हायला पाहिजे. काही मेटेरियल असतील किंवा आणि काही असतील, भरपूर स्वप्न असतात. मग ही आपली स्वप्न पूर्ण कशी करायची? एकदम सोपं आहे. काही अवघड नाहीये स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला आज आता टिप्स देणार आहे. हे बघा, लाईफमध्ये आपण आनंदी असायला पाहिजे. आणि आनंदी असणे बरोबर आपल्याला ग्रॅटिट्यूड असायला पाहिजे, म्हणजे कृतज्ञता. आपल्याला देवानं किती सगळं दिले. अहो, आपल्याला चांगलं आरोग्य दिले. दवाखान्यात जाऊन बघा तुम्ही, केवढं आले मोठे आजारातनं लोक देवाला प्रार्थना करत असतात. एक ते मला बरं कर, नाही ते सोडव. तसं असताना आपल्याला देवानं एवढं सुंदर आरोग्य दिलेलं आहे. मग आपण देवाला थँक्यू म्हणायला पाहिजे का नाही? इवन आपण सकाळी उठलं की देवाला म्हणायला पाहिजे, ओ देवा थँक्यू, मी उठले सकाळी, मी सगळं बघू शकते, माझी सगळी माणसं पण आहेत. अहो, काल रात्री झोपलेल्यातली आज सकाळी कितीतरी लोक उठलीच नाहीयेत. मग त्यामुळे आपल्याला जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे. काय होते माहिती का, आपल्याला सगळ्या गोष्टी इझिली मिळतात, अगदी इझिली. त्यामुळे आपल्याला कशाची व्हॅल्यू नाही असं झालेलं आहे. बिलकुल व्हॅल्यू नाही. सगळं काही मिळालेलं आहे. घर असेल, गाडी असेल, अन्न असेल खायला, सगळं काही मिळालेलं आहे. तर नसलेला विचारा काय व्हॅल्यू आहे. आज आपण जे जगतो, असं कितीतरी लोकांचं स्वप्न आहे आपल्याला असं लाईफ मिळायला पाहिजे म्हणून. त्यामुळे फर्स्ट थिंग, आपण आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे. दुसरं, प्रॉब्लेम्स आपणहून येत असतात का आपण क्रिएट करतो? कितीतरी प्रॉब्लेम्स आपणच क्रिएट करत असतो. आणि कशासाठी क्रिएट करतो? तर प्रॉब्लेम झालं तर त्याच्याकडे माणूस लक्ष देतो. आता सपोज एक्झाम्पल देते तुम्हाला. लहान मूल आपण खेळत असते, आईचं लक्ष असते का? मग नाही. मूल रडायला लागलं की आई येते, काय झालं, भूक लागली का, पोटात दुखायला लागलं का, अमुक. म्हणजे काही प्रॉब्लेम तिथे निर्माण झाला तरच लक्ष देतात. म्हणून कधी कधी काही प्रॉब्लेम निर्माण झाले तरी ते चांगल्यासाठीच असतात. त्याच्यामुळे आपण लक्ष देतो, आपण शिकतो, आपण समजून घेतो. आणि हे बघा, आपले गोल्स, आपलं ध्येय हे आपण क्रिएट केलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजेच का नाही? आता तुमचं एम आहे किंवा गोल आहे टू बिकम ए डॉक्टर, गुड डॉक्टर. मग तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. हो, करायला पाहिजे. हे तुमचं गोल कोण क्रिएट केलेलं आहे? तुम्ही क्रिएट केलेलं आहे. मग तो गोल अचीव करायला अभ्यास करायला पाहिजे का नाही? मग त्यातनं पळवाट काढून चालते का? नाही. मग आपल्याला ह्याच्यासाठी हार्ड वर्क करायला पाहिजे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि माणसाचं का नाही, स्वप्न ही वाढत असतात. फॉर एक्झाम्पल, मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्याकडे एक गाडी आहे. मग आपल्याला वाटते दुसरी गाडी पाहिजे.
किंवा तुमच्याकडे सायकल आहे तेव्हा तुमचं लक्ष असते टू व्हीलरवर. टू व्हीलर घेतात तुम्ही, मग तुमचं लक्ष जाते फोर व्हीलरकडे. फोर व्हीलर घेता तुम्ही, नंतर तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी भारीतली गाडी घेऊया असं वाटते. त्यामुळे इट इज क्वाईट बट नॅचरल. त्यामुळे आपले ड्रीम्स पूर्ण करणं हे काही लोकांच्या हातात नाही. तुम्ही उगीच नशिबाला, तुमच्या एन्व्हायरमेंटला, आई वडिलांना, तुमचे कॉलेजला, शिक्षणाला कशालाही नावं ठेवू नका. जे काही आपल्या हातात आहे त्यातनं तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. ती कुठलीही स्वप्न असू देत. एखाद्याला असंही स्वप्न असू देत, मला भरपूर पैसा कमवायचा आहे आणि रोज जी लोक येतात त्यांना मला फ्रीली पोटभर जेवायला घालायचं आहे. असू शकते. अहो, दुसऱ्यांना जेवताना, पोटभर आनंदानं जेवताना बघा किती आपल्याला आनंद होतो. कोणाला, एखाद्या भिकाऱ्याला एक दिवस तुम्ही जेवायला घाला आणि त्याला हवं तेवढं पोटभर प्रेमानं घाला जेवायला, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. त्यामुळे ही पण एक ड्रीम असू शकते कोणाची तरी. त्यामुळे ह्या आपल्या ड्रीम्स पूर्ण होऊ शकतात, होत नाही तसं नाहीये. ह्या आपण ड्रीम्स पूर्ण करू शकतो. मग कोणाच्या हातात आहे तर आपले स्वतःचे हातात आहे. स्वतःच्या हातात आहे. लोकाला दोष देऊन बिलकुल उपयोग नाही. लोक काहीही करू शकत नाही. आपणच सगळं करू शकतो. मग ह्याच्यासाठी तुम्हाला पूर्वी पण मी सांगितलेलं आहे. काय, पहिलं म्हणजे आधी ध्येय असणं महत्वाचं आहे. हे वे गोल काही असू दे तुमचा गोल. मला मोठं डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे. मी सांगितले की तुम्हाला हजारो लोकांना भरभरून असं द्यायचं आहे. बघा केवढा आनंद मिळतो. कुठलाही, हा माझा गोल आहे. गोल आहे ना. नुसतं गोल स्वप्न बघून पूर्ण होते का? नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मी ज्ञान मिळवायला पाहिजे ना. त्यामुळे त्याच्यासाठी ज्ञान मिळवायला पाहिजे. कसं मी हे सगळं करू शकते. आणि ज्ञान मिळवताना म्हणजे नुसतंच ज्ञान मिळवून तर अप्लाय करायला पाहिजे आणि हार्डवर्क करायला पाहिजे. मेहनतीशिवाय काही मिळत नाही. मेहनत करायला पाहिजे. एवढं सगळं करताना सुद्धा काही प्रॉब्लेम्स येणारच का नाही? नक्की येणार. अहो, प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपण जिवंत आहोत. तुम्ही दवाखान्यात ECG काढताना बघितलंय का? कसं ECG एका लाईनीत असते का? नाही. वर खाली, वर खाली, वर खाली. म्हणजे व्हॉट इट शोज? आपण जिवंत आहोत म्हणून. आपला जीव गेल्यावर ECG कसा दिसतो? एक स्ट्राईट लाईन. म्हणजे आपले लाईफमध्ये चॅलेंजेस म्हणा, प्रॉब्लेम्स म्हणा येतात ते आपल्याला आणि स्ट्रॉंग करण्यासाठी. त्यामुळे ते प्रॉब्लेम्सांना घाबरून पळत जायचं का आपण? नाही. मग काय करायचं? वी शुड फाईट अगेन्स्ट द चॅलेंजेस. ते चॅलेंजेसना ओव्हरकम करण्यासाठी फाईट अगेन्स्ट इट. हे केल्यावर काय होतंय? यू आर एबल टू अचीव युअर ड्रीम्स. अहो, कोणी असू देत, आपले ड्रीम्स असले काही, तुम्ही श्रीमंत असा, इवन गरीब असा, गोरे असा, काळे असा, तुम्ही शिकलेले असा, न शिकलेले, काही, नथिंग स्टॉप्स यू. तुम्हाला कोणी थांबवत असलं तर तुम्ही स्वतः तुम्हाला थांबवता. पुढे जायचं असलं तरी तुम्ही स्वतःला पुढे घेऊन जाता. त्यामुळे कधी कोणालाही दोष देऊ नका. प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो. मार्ग आहे आणि आपण तो मार्ग काढू शकतो. आणि हा मार्ग काढायला फक्त आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण लोकांवर अवलंबून राहून शक्य नाही. नेव्हर.
कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. माझं फ्युचर, प्रेझेंट सगळं माझ्या हातात आहे आणि मी जबाबदार आहे एवढं म्हणा आणि पुढे जात जावा. बघा काय होते तर. हॅव ए गुड डे.